त्या ठिकाणी राजा धर्म राजसू यज्ञ करायचा होता। त्यावेळेस सर्व राजांना, पृथ्वीवरल्या राजांना निमंत्रण पाठविले आणि त्या यज्ञ पार पाडण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी या पृथ्वी तलावरले सर्व राजे जे काय आपल्या शक्तीने सार कारभार आहे तो कारभार घेऊन हस्तिनापुरा इंद्रप्रस्थाकडे आलेले आहेत। आणि राजा आल्याच्या नंतर या असणाऱ्या पृथ्वीवरले 88,000 कुळीचे जे काही ऋषी आणि ते सर्व ऋषी आपल्या शिष्यांचा मेळा घेऊन धर्मराजाचा राजसू यज्ञ पार पाडण्यासाठी इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आलेले आहेत। आणि त्याची कथा श्रीधर स्वामी सांगू लागलेले। जरासंधाचे बंदी पडले, 22 सहस्र राजे सोडविले, तितकेही यज्ञ पहावया आले, करभार घेऊन या। त्या असणाऱ्या दुष्ट जरासंधाच्या बंदीमध्ये जे काही 22,000 राजे होते, त्या 22,000 राजांनी भगवंतांनी त्यांना सर्वांना सोडविलं, जरासंधाला मारलं आणि ते सर्व राजे आपण आपल्या राज्यामध्ये गेले, राज्य कारभार केला आणि या धर्मराजानं आपल्याला बंदीतून सोडलंय म्हणून त्या धर्मराजाची उत्तराई होण्यासाठी जे काय आपल्याच्या शक्तीनं सार जे काय कारभार आहे किंवा त्या धर्मराजाला आहे रे भेटवस्तू घेऊन ते 22,000 राजे इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आलेले। धनाच्या राशी अपार स्वर्गाहुनी पाटवी कुबेर, त्रिदशासहित सुरेश्वर विमानारूढ पाहतसे। धर्मराजाचं हे धर्माचं कार्य आणि ते धर्माचं कार्य पार पाडण्यासाठी ह्या पृथ्वी तलावरल्या राजांनी तर कारभार आणलेच, धर्मराजाला कारभार घेऊन आले, पण त्या स्वर्गामधून स्वतः या असणारा धनाचा जो अधिपती देव कुबेर आहे तो कुबेर देव सुद्धा स्वर्गामधून या धर्माच्या कार्यामध्ये धन पैसे सोनं नाणं दक्षिणा देण्यासाठी कमी पडू नये म्हणून स्वर्गातून स्वतः कुबेर घेऊन आला। कुबेर आला आणि त्यांच्याबरोबरच या असणारा 33 कोटी देवाचा राजा इंद्र तो सुद्धा त्या यज्ञ पार पाडण्यासाठी इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आलेले। नवग्रह सुप्रसन्न जललाभ उभे कर जोडून, श्रीराम भक्त विभीषण आनंद पाहो पातला। त्या असणाऱ्या धर्माचं कार्य पार पाडण्यासाठी या सर्वांच्या मागं लागलेले जे काही 9 ग्रह आहेत ते 9 ग्रह सुद्धा तिथं येऊन धर्मराजाच्या इथं येऊन सेवा करू लागलेत। धर्मराजाच्या यज्ञात काही ऊन येऊ नये म्हणून ते 9 ग्रह आलेत। त्यांच्याबरोबर जे काही जय विजय जय आणि लाभ हे 2 पार्षद ते सुद्धा धर्माचं कार्य पार पाडण्यासाठी इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आले। इतका सर्व मेळा आला पृथ्वी तलावरला, पण बिभीषण राजाला सुद्धा वाटलं, लंकेच्या बिभीषण राजाला किंवा धर्माचं कार्य आहे आणि ते कार्य बघण्यासाठी धर्मराजाचा यज्ञ पार पाडण्यासाठी आपण इंद्रप्रस्थाला जावा अशी त्या बिभीषणाची सुद्धा इच्छा झालेली। सप्तदीपे 56 देश, नवखंडीचे नराधीश, भीष्म द्रोणादी कौरवेश पुत्रासहित धृतराष्ट्र। त्या इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी राजा धर्माचा धर्म यज्ञ पार पाडण्यासाठी 56 देशाचे राजे आले। 7 द्वीपाचे जे काही द्वीपाचे अधिपती होते तेही त्या इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आले। स्वतः भीष्माचार्य, कृपाचार्य, ज्ञानी धृतराष्ट्र आणि त्यांच्या सहित सर्व 100 कौरव आपल्या सर्व सहकुटुंब सहपरिवारासह आपल्या धर्मराजाचा यज्ञ पार पाडण्यासाठी इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी आलेले। जे जे आले नरेश्वर त्यासी धर्मे जाओनी समोर,
बहुत करुणी आदर इंद्रप्रस्थासी आणले. अहो त्या ठिकाणी सर्व राजे इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी येत होते. धर्मराजे स्वतः बाहेर नगरीच्या जायचे. राजे आले की त्यांना तिथंच त्याचं षोडशोपचारे पूजा करायची, पूजा अर्चा करून त्याचं स्वागत करायचं आणि स्वागत करून आदरानं विनय भावनेनं धर्मराजे त्या राजाला आपल्या इंद्रप्रस्थाच्या मध्ये आणीत होते. कोटी शिल्पकारी अगोदर चंदन सदने निर्मिली विचित्र. सकळ ऋषी राजयासी पवित्र दिदली तीच राहावया. अहो त्या धर्मराजाचा धर्माचा यज्ञ होता आणि त्या ठिकाणी जे काही राजे येणार होते, ऋषी येणार होते, त्यांच्या राहण्याची व्यवस्था स्वतः धर्मराजानं यज्ञाच्या अगोदरच केली होती. ती काय साधारण सुधारण केली नव्हती. मलयागीर नावाच्या चंदनाचे त्यांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांना वेगवेगळे महाल असे बनविले आणि त्या ठिकाणी धर्मराजे त्यांची राहण्याची व्यवस्था वेगवेगळी करू लागलेली. धर्म म्हणे सहदेवा ते धम्य पुरोहिताचे नियानुमते. जे जे सामग्री लागे यज्ञाते ते ते सिद्ध करी सत्व. अहो आता त्या असणारा धर्मराजाचा राजसू यज्ञ करण्याची त्याचा मुहूर्त जवळ आला होता. मग धर्मराजांनी आपल्या सहदेव भावाला सांगितलं की सहदेवा तू काय कर, जे आपले पुरोहित आहेत, आपले जे पुरोहित ब्राह्मण आहेत, त्यांच्या आज्ञेनं त्यांना विचारून जे काही यज्ञाला लागणारे सामुग्री, जे काही यज्ञासाठी लागणारे सुमान आहे, त्या सर्वाची असणारी त्यांच्या अनुमतानं त्यांना विचारून तू जमव करून घे, अशी आज्ञा धर्मराजांनी सहदेवाला दिलेली. मग भीष्मानी जगन्मोहन एकासनी बैसवून कृष्णपदी मस्तक ठेवून धर्मराज विनिवितसे. त्या इंद्रप्रस्थाच्या सभेमध्ये धर्मराजानं भीष्माचार्य भगवान श्रीकृष्ण यांना एका उच्च अशा आसनावर बसवून त्यांची पूजा अर्चा केली आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणावर धर्मराजानं नमस्कार घातला. भगवंताचे पाय आपल्या हातामध्ये धरले आणि भगवंताला धर्मराजे विनंती करू लागलेले. जे जे मने इच्छिले ते ते हरीने पुरविले. सकळ राज्य भ्रक्त झाले द्रव्य संचले असंभावे. मग धर्मराजे भगवान श्रीकृष्णाला विनंती करून त्यांना बोलू लागले की हे देवा, तुमच्या कृपा आशीर्वादानं तुम्ही या असणाऱ्या सर्व यज्ञाला जी काही सामुग्री लागणार होती, जे काही राजे होते, त्या राजांना तुमच्या आशीर्वादानं जिंकलं. त्या राजांनी भरपूर असा करभार आणलेला आहे आणि त्या करभाराचं सार्थक करा, असं धर्मराजे भगवान श्रीकृष्णाला विचारू लागलेले. तरी येते कार्य वाटिल्या वीन सिद्धीन पावे कदा यज्ञ. तरी कोणा योग्य कोण कारण तू नारायण जानसी. आणि भगवान श्रीकृष्णाला धर्मराजे विनंती करून विचारू लागले की म्हणले देवा, हा असणारा यज्ञ पार पाडायचा आहे, यज्ञाचं पार पाडायचं आहे. मग हा एवढं मोठं कार्य आहे आणि हे कार्य जर का सिद्धीला न्यायचं असेल तर या कार्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपविली पाहिजे आणि त्या कामाची जबाबदारी सोपविली की ते आपण आपलं काम व्यवस्थितपणे पार पाडतील. आम्ही नेणती लेपुरे श्रीरंगा मासही एक कार्य सांगा. कंसांतका भक्त भवंगा आज्ञा करवी सत्व. आणि हे देवा, एवढं मोठं कार्य पार पाडायचंय तर प्रत्येकाला वेगवेगळ्या कामाची जबाबदारी दिली, ते कार्य पार पडल. आणि तुम्ही काय करा देवा, ह्या असणाऱ्या कार्यामध्ये आम्हाला काही कळत नाही, पण तुम्ही जाणकार आहेत. तुम्ही जाणकार असल्यामुळं कोणत्या कामासाठी कोणता माणूस योग्य आहे आणि ते काम त्याला सोपवा, आम्हालाही काही कार्य सांगा, अशी विनंती धर्मराजे भगवान श्रीकृष्णाला करू लागलेले.
मग बोले श्रीकरधर मी चतुर नव्हे नृपवर नंदाचा गोरक्षाचार मज हा विचार समजेना. मग ज्या वेळेस धर्माने भगवंताला विनंती करून विचारलं त्यावेळेस भगवंत म्हणले, हे धर्मा, अरे म्हणले मी काय इतका शहाणा आहे का, मी काय राजा आहे का, आणि ह्या राजसू यज्ञ म्हणलं मला काय माहिती, मला काही कळत नाही. अरे मी नंदाच्या घरच्या गायी वळविणारा गुराकी आणि माझ्यासारख्या गुराक्याला जनावरं सांभाळणारला हे असलं राजसू यज्ञाचं काय माहिती असेल, असं भगवान श्रीकृष्ण विनोदानं धर्मराजाला बोलू लागलेले. बस यावरी अर्जुनाचा सारथी होय हे तो जाणे भुवनत्रय धर्मे धरिले दृढ पाय तरी मी काय करू आता. आणि धर्मा आतापर्यंत माझ्या नंदाच्या घरच्या गायी सांभाळल्या आणि आता तर सगळ्या विश्वाला माहिती की मी अर्जुनाचा सारथ्य करतो, अर्जुनाचा रथ हाकतो आणि ह्याच्याशिवाय मला काय दुसरं कळत नाही. असं ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणले त्यावेळेस धर्मांनी पुन्हा भगवंताचे पाय घट्ट धरले आणि भगवंताचे घट्ट पाय धरून पुन्हा विनंती करून धर्मराजे म्हणाले मी आता काय. धर्मराजे म्हणू लागले की देवा तुम्ही जर असं म्हणलात तर मग मी काय करू, हे एवढं मोठं कार्य कसं पार पडल, असं भगवान श्रीकृष्णाला धर्मराजे बोलू लागलेले. हरे म्हणे मी एक कार्य करीन दुजांची चरणांबुजे प्रक्षाळीन आणि उच्चिष्ट पात्रे काढीन इतके कारण मज दिजे. मग पुन्हा भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणले की हे धर्मा, आता मला बाकीचं काही ह्याच्यातलं कळत नाही, पण या ठिकाणी जे काही ब्राह्मण येणार आहेत आणि त्या सर्व ब्राह्मणांचे पाय धुण्याचं कार्य मी करीन, ब्राह्मणांची पूजा अर्चा करीन, पाय धुईन आणि सर्व पंक्तीमध्ये जेवायला बसल्या आणि जेवून ब्राह्मण उठले की त्यांच्या पत्तरवाळ्या उचलायचं काम मी करीन. एवढे 2 कामं मला दी आणि बाकीचं काम आहेत हे तुमच्या विचारानं तुम्ही कुणालाही वाटा, असं भगवंत धर्मराजाला बोलू लागलेले. ऋषीची लागतील जे जे उपचार ते ते पुरवावे समग्र द्रोणाज्ञेने द्रोणपुत्र आश्वस्थामा करो हे. आणि हे धर्मा, ज्या असणारे आपल्या ह्या यज्ञासाठी जेवढे काही ऋषीमुनी येणार आहेत तेवढ्या ऋषीमुनींची व्यवस्था हे द्रोणाचार्य गुरु त्यांच्या विचारानं त्यांचा असलेला मुलगा अश्वस्थामा, तो अश्वस्थामा ते ऋषीचं कार्य करील, असं धर्माला भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेले. द्रव्य लागेल जे अपार ते विदुरे द्यावे समग्र राजपूजनाशी चतुर संजय शिष्य व्यासाचा. आणि या असणाऱ्या यज्ञामध्ये जे काही धन लागणार आहे, द्रव्य लागणार आहे, ते सर्वांचं धन द्रव्य देण्याचं कार्य जे असणारे विदुर आहेत, विदुर चतुर आहेत आणि त्या असणाऱ्या विदुरांनी ते धनाची व्यवस्था किंवा दक्षिणा देण्याचे जे काय आहे ते विदुर बघतील. आणि या यज्ञामध्ये जे राजे येणार आहेत त्या सर्व राजांच्या पूजा अर्चा करण्याचं काम किंवा त्या राजांची व्यवस्था करण्याचं काम संजय करील आणि संजय करील, असं भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेले. अपार आल्या राजसेना त्यासी भक्ष्य भोजाची विचारणा हे कार्य सांगा दुःशासना अवश्य म्हणे धर्मराजा. आणि भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की हे धर्मा, या असणाऱ्या यज्ञासाठी या इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी जेवढे काही या पृथ्वी तलावरले राजे आलेत त्या सर्व राजे आणि त्या राजाचं आलेलं सैन्य त्या सर्वांची जेवणाची व्यवस्था, जो दुःशासन आहे हे दुःशासनाकडे त्यांच्या जेवणाची व्यवस्था द्या. त्या सर्वांना जीव घालण्याचं किंवा त्यांची व्यवस्था करण्याचं काम दुःशासन करील, असं धर्मराजाला भगवंत सांगू लागलेले. ब्राह्मणाशी दक्षिणा सहज देईल द्रोणाचार्य महाराज जो प्रताप सूर्य तेज पुंज वेदाज्ञानी रणपंडित. हे धर्मा,
या असणाऱ्या राजसू यज्ञामध्ये जे काही ब्राह्मण येणार आहेत आणि त्या सर्व ब्राह्मणांची जी काही दक्षिणा आहे, हे दक्षिणा देण्याचं काम जे वेदाचे ज्ञानी असलेले, धनुर्विद्यामध्ये पारंगत असलेले असे तुमचे गुरुवर्य, सर्वांचे गुरु असलेले द्रोणाचार्य हे दक्षिणा देण्याचं कार्य करतील, असा विचार भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला सांगू लागलेले. आणि ताती राजे बहुत धने, ती दृष्टीशी पाहोनी दुर्योधने. मग भांडारी ठेविजे यत्ने, अवश्य म्हणे पंडुपुत्र. आणि हे धर्मा, या यज्ञासाठी जे काही राजे येणार आहेत आणि ते सर्व राजे येताना काही करभार घेऊन येणार आहेत किंवा काही आहेर घेऊन येणार आहेत, त्या सर्वांना जो दुर्योधन आहे, हे दुर्योधन काय करील, त्या धनाच्या राशीकडे बघल आणि बघितलं त्यानं की ते तसंच धन नेऊन भंडारामध्ये जमा करतील आणि हे कार्य दुर्योधनाला सांग. असं म्हणल्यावर धर्मराजे म्हणू लागले, देवा तुम्ही म्हणता का तसंच कार्य होईल. यज्ञासी येतील नाना विघ्ने, तितुकी निवारावी अर्जुने. ब्राह्मणाची प्रार्थना भीमसेने, भोजन वेळे करावी. हे धर्मा, या असणाऱ्या इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी ज्यावेळेस राजसू यज्ञ चालू होईल, त्या यज्ञासाठी बरेचसे विघ्न करणारेही काही येणार आहेत आणि जे जे विघ्न करायला येतील त्यांचं निवारण अर्जुन करील. आणि जे ब्राह्मण आहेत, ऋषी, त्या सर्व ऋषीच्या आणि ब्राह्मणांची व्यवस्था करण्याचं किंवा त्यांना विनंती करून विनवून त्यांना जेवण घालण्याचं, त्यांची पूजा अर्चा करण्याचं कार्य भीम करील, असं भगवंत धर्मराजाला सांगू लागलेले. सुमनमाळा गंधाक्षता धुपादी परिमळ द्रव्य तत्वता, ही अर्पावी समजता नकुळा लागी सांगितले. आणि हे धर्मा, या यज्ञामध्ये जे काही फुलं लागणार आहेत, हार लागणार आहेत, धूप, दीप, कापूर, आरत्या, हे सर्वांची व्यवस्था करण्याचं कार्य नकुल करील, असं भगवंत सांगू लागलेले. घृत मधु दधी पंचामृत, ही सहदेवे वाढीजे एकचित्ते. नून्य पूर्ण होईल तेथे गंगात्मजे विलोकीजे. आणि या यज्ञामध्ये जे काही दूध लागणार आहे, दही लागणार आहे, यज्ञासाठी तूप लागणार आहे, या सर्वांची व्यवस्था करण्याचं कार्य हे सहदेव करील. आणि धर्मा, या यज्ञामध्ये ज्या ठिकाणी काही कमी जास्त होईल, कुणी गडबडीमध्ये काही कार्य विसरल, आणि या सर्वांची देखरेख करण्यासाठी भीष्माचार्य सर्वांची देखरेख करतील, असा विचार भगवान श्रीकृष्ण धर्मराजाला सांगू लागलेले. विप्रराज यांच्या बैसती पंक्ती, त्यासी वाढील द्रुपदी सती. अन्नपूर्णा केवळ भगवती, करील तृप्त समजता. हे धर्मा, या असणाऱ्या राजसू यज्ञामध्ये जे काही ऋषी मुनी ब्राह्मण येणार आहेत आणि त्या सर्वांना जीव घालण्याचं काम हे द्रौपदी करील. का द्रौपदी करील, तर द्रौपदीला ही अन्नपूर्ण मातेचा अवतार आहे आणि ती अन्नपूर्ण माता या सर्वांना जीव घालील आणि ते कार्य द्रौपदी करील, असा विचार धर्मराजाला भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेले. प्रतिविंध्यादी राजकुमार, अत्यंत सुगंध करुणी नीर. भोजन करत्यासी वारंवार, पूर्वी जे तयानी. हे धर्मा, या राजसू यज्ञामध्ये ज्यावेळेस ब्राह्मणाच्या आणि ऋषींच्या पंक्ती बसत्याल, त्या पंक्ती बसल्यान जेवायला सुरुवात केली की त्या ऋषी मुनीला, ब्राह्मणाला जे पिण्यासाठी लागणारं सुगंधित पाणी हे प्रतिविंध्या आणि त्याचे सर्व भाऊ पांडवांचे मुलं हे ते कार्य करतील, असा विचार सांगू लागलेले. त्रयस गुणी विडे विचित्र, एक तांबूल सहस्त्रपत्र.
हे द्रष्ट धुम्नासी सांगाव साचार युधिष्ठिरावश्य म्हणे. आणि धर्मा या ठिकाणी ज्यावेळेस ब्राह्मणाचे जेवण करून पंक्ती उठत्याल त्यावेळेस त्यांना मुख शुद्धी करण्यासाठी जे काही पानं काही विडे लागणार आहेत हे कार्य द्रष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ हे करील असं भगवंत सांगू लागलेले. धर्मराया तू यजमान भोवते घेऊनी दिव्य ब्राह्मण यथा सांग करी यज्ञ जेने त्रिभुवन धन्य म्हणे. आणि हे धर्मा तू असणारा या यज्ञाचा यज्ञ करतायस आणि त्या यज्ञाची दीक्षा घेतल्याच्या नंतर बरेचसे ब्राह्मण भोवती घ्यायचे आणि घेऊन हा असणारा राजसू यज्ञ पूर्ण पार पाडायचा. हे कार्य धर्मराजेला भगवान श्रीकृष्ण सांगू लागलेले. अशी कथा